मातंग समाज महाराष्ट्र जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातून 20 मेच्या अनुसूचित जाती आरक्षण मोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातून कसं जायचं, त्याचं नियोजन काय असावं यासाठी बोलवलेल्या आरक्षण जनजागृती परिषदेचे अध्यक्ष आमचे नांदेड जिल्ह्याचे समाजाचे नेते माजी आमदार माननीय अविनाशजी घाटे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सकल मातंग समाजाची महाराष्ट्राची धुरा घेऊन महाराष्ट्रभर 20 मेच्या जनाक्रोश आंदोलनाच्या संदर्भात रान पेटवणारे आमचे आमदार सकल मातंग समाजाचे नेते माननीय सुनीलजी कांबळे साहेब, दुसरे ज्यांना आत्ताच महाराष्ट्र सरकारने भारतीय जनता पक्षाने मातंग समाजाला ऐतिहासिक असं विधान परिषदेवर संधी ज्यांच्या रूपाने दिली ते सकल मातंग समाजाचे समन्वयक तथा आमदार आणि या आंदोलनासाठी महाराष्ट्रभर त्यांच्या करिश्म्याचा वापर करून यशस्वी करण्यासाठी फिरणारे माननीय अमितजी गोरखे साहेब, आपल्या वाणीने उभ्या महाराष्ट्राला 35 वर्ष भुरळ घातलेले आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये आपलं स्थान निर्माण केलेले माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री उत्तम प्रकाश कंधारे साहेब, तुमची आमची अस्मिता असलेले आणि ज्यांच्या आदर्शावर महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची चळवळ उभी आहे असे तुमच्या आमची अस्मिता माननीय सचिन भाऊ साठे साहेब, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या नांदेड जिल्ह्यातील तरुण तडफदार आमदार माननीय जितेश भाऊ अंतापूरकरजी, आपल्या बाजूच्या जिल्ह्यातील उमरखेडचे माजी आमदार, आपल्याला आरटी मिळाली, त्याच्यासोबत बरंच काही जे मिळालेलं आहेत, स्मारकाला निधी मिळाली आणि इतर जे काही लवजी साळे अभ्यासाहेबाच्या शिफारशीला पैसे मिळाले, या सर्व गोष्टी आपल्या त्या 2 आंदोलनात झाल्या आणि आपली महत्त्वाची मागणी आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची मागणी, तुमच्या आमच्या लेकराचं भविष्य घडवणारी मागणी म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करणे होय। आणि ह्या वर्गीकरण करण्यासाठी निर्माण करायचे असेल तर जसं आपण जत्रेला जाताना माझी माय माऊली 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून या देवाला नवस करते, 100-200 रुपयाचं भाग बांधून ठेवते आणि त्या देवाचं नवसाची तारीख येईपर्यंत पैसे जमा करून त्याचं बकरं घेते, कोंबडं घेते, बाजा घेते, सोयऱ्या राहायला घेते आणि त्या यात्रेमध्ये जाऊन आपलं नवस फेडते। नवस कशासाठी फेडते? माझ्या लेकराला नोकरी राहू दे, माझ्या पोरीचं लग्न होऊ दे, माझ्या नवऱ्याची तब्येत बरी होऊ दे, माझ्या घरात सुख शांती लागावी म्हणून माझी माय माऊली नवस करते आणि या देवाला जाऊन बकऱ्याचा सण करते। म्हणून माझ्या माय माऊलीला, माझ्या भावाला विनंती आहे, तुम्ही नवस तुमच्या लेकराला नोकरी लावा म्हणून देवाकडे करता, आता या सरकारमध्ये तुमच्या नोकरी लावायची ताकद आहे। तुम्ही जर तशाच पद्धतीनं आजपासून 100-200 रुपये जमा करून प्रत्येक गावातून 15 लोकांनी 15,000 जमा केले तर आपापल्या गावातून गाडी घेऊन जर तुम्ही निघालात तर तिथं लाखोच्या संख्येनं आपण जमणार आहात। तिथं जर आलात तर तुमच्या लेकराच्या नोकरीचा विषय सुटणार आहे। पिढ्यानपिढ्या तुम्हाला जे नोकरीपासून वंचित राहिलेला आहे आणि ज्या सुप्रीम कोर्टाच्या 1/8/2024च्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे ज्या जातीतले कर्मचाऱ्याचं प्रमाण किती आहे ते बघून त्याचं मागासलेपण सिद्ध करावं। भावानं तुमचं आमचं याच्यामध्ये 13% 0.35% हिस्सा आहे, 0.35% हिस्सा आहे। जर कर्मचारी एक घरात जर पोरगा नोकरीला लागला तर त्याचं घर सुधारते, त्याची सासरवाडी सुधारते, त्याच्या बहिणी सुधारतात, त्याची भावकी सुधारते आणि या वर्गीकरण जर तुम्हाला मिळालं तर आपल्या प्रत्येक घरामध्ये शोधून लेकराला नोकरी लावावं लागेल। 1961-60 पासून ते 2025 पर्यंतचा बॅकलॉग जर आपल्याला 3.5-4% आरक्षण मिळालं,